नमस्कार मित्र. आत्ता जे आपण म्युझिक ऐकलं ते जगप्रसिद्ध असं एक म्युझिक आहे आणि त्या सगळ्यांना आबालवृद्धांना माहीत आहे आणि त्याची भुरळ प्रत्येकाच्या मनावर आहे. 1952मध्ये नागिन नावाचा एक हिंदीमध्ये सिनेमा आलेला होता आणि त्याच्यामध्ये या म्युझिकची रचना होती. कथानकाप्रमाणे त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये पुंगी सदृश्य अशा या वाद्याचा वापर करून त्यांनी हे म्युझिक निर्माण केलेलं होतं. अर्थात या म्युझिकच्या निर्मितीमागची मनोरंजक कथा तुम्हाला इंटरनेटवर सापडेल, ती तुम्ही वाचा. परंतु माझं असं लक्षात आलेलं आहे की तसं विचार केला तर हे म्युझिक फार काय अवघड नाही आहे, पण काय त्याची रचना असेल, जादू असेल माहीत नाही, पण हे अजरामर म्युझिक आहे मात्र निश्चित. आपण आता त्याची रचना कशी आहे हे सांगीतिक पद्धतीने बघूया आपण. रे सा ग सा रे नि सा नि रे सा ग सा रे नि सा रे सा ग सा रे नि सा नि रे सा ग सा रे नि सा रे ग प ध प ध प ध प प रे ग म प म प म ग रे सा रे सा ग सा रे नि सा नि रे सा ग सा रे नि सा. याची रचना संगीतामध्ये आपण अभ्यास करताना किंवा संगीताचा सराव करताना जे पलटे वापरतो, वेगवेगळ्या पद्धतीची पलटे असतात. पलटा म्हणजे काय की संगीताच्या गायनाच्या असेल किंवा वाद्याच्या असेल सरावासाठी एक स्वरांची विशिष्ट रचना करून काही नमुने निर्माण केलेले असतात किंवा काही तुकडे निर्माण केले असतात आणि त्याचा सराव सातत्यानं करायचा असतो. त्याच्यामुळं ते जे स्वर असतात ते गळ्यावर चढतात किंवा हातामध्ये ते स्वर तुम्हाला सहजासहजी त्याचा सराव होतो. तर याच्यासाठी या पलट्यांचा वापर केलेला असतो. सर्वसाधारणपणे हे पलटे जे आहेत ते अशा पद्धतीचे पलटे आहेत. आता इथं जे वापर केलेला आहे तो 4 स्वरांचा पलटा आहे. नी सा रे ग. आता याच्यामध्ये नी कोमल आहे, ग कोमल आहे, त्यामुळे ह्या 4 स्वरांचा वापर करून पलटा केलेला. हा षड्ज सा सा हा गृहीत आहे आणि हा सा बेस स्वर आहे त्याला. आणि या पलटीची रचना कशी आहे? रे सा ग सा रे नि सा नि. आरोही पद्धतीचा पलटा आहे, अवरोही पद्धतीचा. म्हणजे काय? उतरत्या क्रमाचा हा पलटा आहे. जरी चढत जात असलो आपण तरी सुद्धा तो क्रम उतरत आहे. म्हणजे शिडीचे 4 पायऱ्या खाली उतरायच्या आणि 3 पायऱ्या उतरायच्या आणि 4 पायऱ्या चढायच्या, 3 पायऱ्या उतरायच्या 4 पायऱ्या चढायच्या, असा तो पद्धत आहे. अशी पद्धत आहे ती. आता हा षड्ज सा धरला तेव्हा हा पलटा असा वाजला. आता हा जर षड्ज धरला तर कसा वाजेल तो? हा षड्ज धरला तर कसा वाजेल? हा षड्ज धरला तर कसा वाजेल? कारण याचा या साचा रे हा आहे. रे सा ग सा रे नि सा नि रे सा ग सा रे नि सा. हा सा धरला तर कसा वाजेल तो? हा सा धरला तर कसा वाजेल? अशा पद्धतीचे वेगवेगळ्या स्वरातून हे पलटे कसे वाजतात हे लक्षात घ्या. हा षड्ज धरून हा पलटा जो आहे तो असा वाजतो. रे सा ग सा रे नि सा. आता हे वाजवताना त्याला पुंगी सदृश्य आभास निर्माण होण्यासाठी म्हणून आजूबाजूच्या स्वरांचा कण किंवा खटका अशा पद्धतीचा वापर करून ते म्युझिक तयार केलेलं आहे. आता नुसता सा वाजवताना कसं वाजतो बघा. हे प्रॅक्टिस पाहिजे बरं का, त्याच्याशिवाय शक्य नाही. आता दुसरा पलटा बघा. रे ग म प म प म ग रे सा सा. सा सा
आसानं तोडत त्याला. रे ग प ध प ध प ध रे ग म प म प म ग रे आता याच्यामध्ये अजून पुढं एका पलट्याचा परत वापर केलाय का स्वरावलीचा आपण म्हणूया त्याला. ग ग सा सा नी नी सा सा. आता इथं ग ग सा सा नी नी सा सा बघा. असं न वाजवता तो कसा वाजवलेला आहे. हा एक वेगळा पलटा आहे. 4 स्वरांच्या पलट्यातल्या एका वेगळ्या पलट्याचा इथं तुकडा घेतलेला आहे. याच्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. हा 4 स्वरांचा जो पलटा आहे त्यातला हा अवरोही पद्धतीचा जो भाग आहे त्याचा वापर इथे केलेला आहे. कसा केला बघा. तो 4 स्वरांचा मूळचा पलटा कसा आहे बघा. अवरोही पद्धतीचा हा तुकडा जो आहे त्याचा वापर केलाय पण त्याचा स्पीड जास्त आहे. तर ते तालात बसवण्यासाठी म्हणून हा अशा पद्धतीचा त्याचा वापर केलेला आहे. ग ग सा ग ग ग ग सा सा नी नी सा सा ग ग सा म म ग ग सा ग ग म म ग ग सा सा ग ग प प म म ग ग ध प म ध प नी ध प नी ध प ध नी ध प नी ध प म ध प म ग रे म ग रे. तालात कसा वाजतो आपण बघू जरा. तालाचा स्पीड कमी करू आपण. तालाचा स्पीड कमी करू आणि तो कसा वाजतो हे आपण बघूया.
हा ताल आहे केरवा आणि ढोलकवर वाजवलेला आहे. त्याचा ट्रॅक मी तुम्हाला देतो. आता मूळ गाणं जे आहे त्या गाण्याचा आपण पहिला अंतरा बघूया. अगोदर ध्रुपद बघूया. ध्रुपद सा सा रे म म ग रे सा मन डोले मेरा सा सा रे म म ग रे सा 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 रे प म म ग रे सा मन डोले मेरा तन डोले मेरा सा सा रे म म ग रे सा सा रे प म म ग रे सा रे ग रे सा रे सा नि ध दिल का गया करार रे ग रे सा दिल का गया रे ग सा रे करार रे सा नि ध रे सा नि ध रे सा नि ध रे सा रे मग मग रे सा रे मग रे सा सा कौन बजाए बांसुरिया सा रे मग रे सा मन डोले मेरा डोले मेरा दिल का गया करार रे कौन बजाए. आता हे ध्रुपद संपल्यानंतर एक म्युझिकचा तुकडा येतो. ध्रुपद अगोदर कसं वाजतं बघा. सगळं गाणं जर आपण नोटेशनच्या पद्धतीनं वाजवायला गेलो तर त्याच्यामध्ये गंमत येणार नाही, सौंदर्य येणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, मूळ गाणं ऐकावं लागेल आणि त्या मूळ गाण्यामध्ये ज्या ज्या सौंदर्याच्या जागा आहेत त्या ज्या नोटेशनमध्ये येत नाहीत त्याचाही अभ्यास करावा लागेल बघा. आता हे कसं वाजतं बघा. करार हा शब्द नोटेशन मध्ये कसा येतो, सा सा रे असं येणार सरळ करार, पण वाजवताना तो कसा वाजतो, करार 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 रे 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 सा नि ध कौन कौन कौन. नोटेशन प्रमाणे सा रे तसं नाही येतं किंवा कौन बजाए. म्युझिकचा पीस कसा आहे बघा. सा सा रे रे म म ग ग सा सा रे म म ग ग. आता इथं सा सा रे ध सा सा रे ध असं जर नोटेशन प्रमाणे वाजवायला गेलं तर कसं वाजेल, पण ते तसं न वाजवता स्वर तोडण्याची दुसरी पद्धत आहे ती अशी आहे. सा सा रे ध सा सा रे रे म म ग ग सा सा रे रे म म ग ग. आता याच्यानंतर पहिला अंतरा बघूया आपण. प प प ध ध सा सा नि ध ध प ध नि नि ध नि नि ध प नि ध प
सा नी ध प धनी नी धनी नी ध प नी ध प प. छोड़ चली मैं ग प प ध ध सा सा नी नी ध प धनी नी धनी ध प प नी ध प प. छोड़ चली मैं लाज का पहरा जाने कहाँ अकेली. चली मैं धप धप मा ग म ग रे सा. चली मैं जाने, इथं शुद्ध गांधार आहे तो बघ, जाने म्हणून त्याच्या खाली रेख दिलेली नाही. ग म ग रे सा ग रे सा. आता हा जो ग आहे तो कोमल आहे, त्याच्या खाली रेख हवी आहे खरं. चली मैं जा आता पुढची जी ओळ आहे, रस घोले धुनियो बोले सा सा रे म म ग रे सा 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 रे प म म ग रे सा. रस घोले रे रस घोले धुनियो बोले रे जैसे ठंडी पडे फुहार दे. आता इथं रस घोले धुनियो बोले जैसे आता येते. खालचा जो जैसे आहे तो तिथं जोडून घ्यायचा. रस घोले धुनियो बोले जैसे सा सा रे म म ग रे सा 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 रे प म म ग रे सा रे ग रे सा सा रे रे सा रे सा नि ध. रस घोले धुनियो बोले रे जैसे ठंडी पड़े फुहार रे. कौन बजाए सारे रे मग मग रे सा 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 सा. कौन बजाए बांसुरी. आता तुम्हाला मी हे प्लेन वाजवून दाखवतो एकदा. हा अंतरा मधुर इथं मध्ये एक म्युझिकचं पीस आहे. तो इथं दिलेला नाही, मी देण्याचा प्रयत्न करतो. मी सा नी ध प म प म ग रे सा. रस घोले धुनियो बोले जैसे ठंडी पड़े फुहार रे. कौन बजाए. आता हा पहिला अंतरा झाला. दुसऱ्या अंतराचं नोटेशन याच पद्धतीचं आहे, त्यामुळे ते मी दिलेलं नाही आहे, कारण याच एका नोटेशनवरून तुम्हाला तो दुसरा अंतरा वाजवता यावा अशी माझी अपेक्षा आहे. पण तो दुसरा अंतरा कसा वाजतो हे दाखवतो तुम्हाला फक्त मी. बघा, कदम कदम पर रंग सुनहरा ये किसने बिखराया. नागन का मन बस करने कौन सपेरा आया. न
पग डोले दिल यूं बोले तेरा होके रहा शिकार रे, कौन बजाएगा। मन डोले मेरा तन डोले रे, दिल का गया करार रे, कौन बजाएगा। आता हे तुम्हाला एकदा मी परत छानपैकी तालावर वाजून दाखवतो. अशा पद्धतीने तुम्हाला नोटेशन दिलेलं आहे. दोन्हीही अंतऱ्याचं नोटेशन आणि चाल जवळपास सारखीच आहे, त्यामुळं वेगळं नोटेशन त्याचं द्यायचं काही कारण नाही आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही हा ट्रॅक लावा. आणि मूळचं गाणं माझ्या माहितीप्रमाणे काळी 2मध्ये आहे, पण मी आता काळी 1मध्ये वाजवलेलं आहे. ते ट्रॅकचा स्वरही कमी करून घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने तुम्ही ते वाजवू शकता. प्रयत्न करा, अभ्यास करा. या नोटेशनचं तुम्हाला मी स्क्रीनशॉट देतो, तो तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे तुमच्याकडे तो ठेवा आणि त्याच्यावरून प्रॅक्टिस करा, प्रयत्न करा. छानपैकी वाजता येईल तुम्हाला आणि अतिशय छान आनंद मिळेल. हे गाणं तुम्ही जर वाजवायला शिकलं तर तुम्हाला इतका आनंद होईल की असं वाटेल की अरे जे आपण खूपच पुढचा पल्ला गाठला आहे ना, आपल्याला खूपच आता जमायला लागले सगळं. छानपैकी आनंद घ्या आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.